आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. अमेरिकेनं इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौथी बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्त्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला. नागपूर विभागातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात काल समस्या तुमच्या पुढाकार आमचा या उपक्रमांतर्गत समस्या निवारण सभा झाली. आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकारानं आयोजित या बैठकीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षा केंद्र व्यवस्थापन आणि मानधनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंढरपूरला जाता न येणाऱ्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसंच राज्यातील इतर भागातील भाविकांच्या सोयीसाठी 24 जुलैच्या रात्रीपासून मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय संस्थाननं घेतला आहे. भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवासात निवासाची व्यवस्था करण्यात आली असून मंदिर परिसरात पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यवतमाळच्या पुसदमध्ये आषाढी एकादशीचा भक्तिमय उत्साह बघायला मिळाला. समर्थ इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी आणि वारी काढली. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात, टाळ मृदंगांच्या गजरात आणि विठ्ठल नामस्मरणात विद्यार्थ्यांनी वारीचा आनंद अनुभवला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संत परंपरा, वारकरी संप्रदायाची संस्कृती, भक्ती, एकता आणि सेवेचं महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्यात आलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता प्लांट मेटाबोलाइट रेफरन्स स्टँडर्ड्सचं लोकार्पण होणार आहे. या उपक्रमामुळे वनस्पतीजन्य संशोधन, औषध शोध आणि औषध निर्मिती क्षेत्रातील संशोधनाला नवी गती मिळणार असून महाराष्ट्र शासनाच्या RGSTC आणि आगरकर संशोधन संस्थेच्या सहकार्यानं हे स्टँडर्ड्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.